आज आपण आलू बोंडे बनवणार आहोत। त्यासाठी लागणार आहे उकडलेले आलू, सांबार, निंबू, कढीपत्ता, कांदे, लसूण, अद्रक, मिरचीचा पेस्ट, सोप, मीठ, तिखट, बेसन, खायचा सोडा, हळद, कस्तुरी मेथी आणि जिरा। सर्वात आधी आलूंना बारीक करून घेऊ। आता आलूंना चांगल्याने बारीक करून घेऊ। आलू चांगल्याने बारीक झालेले आहे, हे बघा। आणि जाडसर ठेवायचे, जास्त बारीक पण नाही करायचे। आता भाजी बनवायला सुरुवात करू। तेल गरम झालेलं आहे, यात आपण जिरा घालू, अर्ध्यातून अर्धा चम्मच। कांदे आहे, कमी गॅसवरच ठेवायचं। मिरची, लसूण, अद्रकचं पेस्ट आहे। कढीपत्ता आहे। असं छान फिरवून घेऊ। अर्ध्यातून अर्धा चम्मच सोप आहे। हळद अर्ध्यातून अर्धा चम्मच, तिखट अर्ध्यातून अर्धा चम्मच, मीठ चवीनुसार, कस्तुरी मेथी अर्धा चम्मच। छान फिरवून घेऊ। यात बारीक केलेले आलू घालू आणि चांगल्याने फिरवून घेऊ। यात निंबू घालू, अर्धा निंबू आहे, आणि चांगल्याने फिरवून घेऊ। आपली भाजी झालेली आहे। आता गॅस बंद करून घेऊ आणि आता सांबार घालू। भाजी थंड व्हायला ठेवून देऊ आणि बेसन भिजवून घेऊ। वाटा घेतली आहे, यात बेसन घालू। 1 वाटी बेसन आहे। मीठ चवीनुसार, हळद अर्ध्यातून अर्धा चम्मच, आणि याला छान मिक्स करून घेऊ। थोडं थोडं पाणी घालायचं, एका वेळेस नाही घालायचं। मिश्रण जाडसर ठेवायचं। बेसन चांगल्याने मिक्स झालेलं आहे, हे बघा। जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही।
आता भाजीचे गोळे करून घेऊ. आलूची भाजी थंडी झालेली आहे. याचे आता गोळे करून घेऊ. तुम्ही छोटे मोठे करू शकता. सर्व भाजीचे गोळे असेच करून घेऊ. आता यांना बेसनमध्ये घालून घेऊ. भिजवलेल्या बेसनामध्ये सोडा घालू. आणि गरम तेल आणि चांगल्याने मिक्स करून घेऊ. गोळे घालू बेसनामध्ये. आणि तेलामध्ये सोडू. तेल गरम झालेलं आहे. हे गोळे तेलामध्ये टाकून घेऊ. तुम्ही हाताने पण टाकू शकता. गॅस मीडियम ठेवायचा. जास्त ठेवलं तर जळतात. आलूगुंडा झालेला आहे. आता काढून घेऊ. असे सर्व बनवून घेऊ. आपले आलूगोंडे झालेले आहे. तर असे आलूगोंडे तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.